हॅलो नमस्कार मंडळी, दंडवत प्रणाम सगळ्यांना। आता वाजले आहेत सकाळचे 9:15 आणि आता निघाली मी। म्हणजे आज काल तुम्ही बघितलं की हळदीचा मेकअप होता आणि साखरपुड्याचा होता आणि आज आहे ना लग्नाचा मेकअप लुक आहे, तर त्याच्यासाठी निघायचं आहे। तर चला मग बाकीचं सगळं झालेलं आहे आवरून, मस्तपैकी स्वयंपाक वगैरे नाश्ता सगळं झालेलं आहे। मुलं गेले स्कूलला आणि हे पण आताच की निघाले ऑफिसला जाण्यासाठी आणि आता मी पण निघतेच आहे। आज स्वयंपाक काय रेसिपी वगैरे काही शूट केली नाही, बघेल संध्याकाळी काही आल्यावर जे करेल ना ते तुमच्यासोबत शेअर करेल। तर आता निघायचं आहे आणि ही साडी घातली मी आज भरपूर दिवसानंतर। म्हणजे आम्ही पारोळ्याला राहत होतो ना तेव्हा घेतली होती ही दुकानावरून, मी दाखवते। हे पा अशी आहे आणि हिचं ब्लाऊज पण मी असं शिवलं होतं पा। आणि तुम्ही ब्लाऊज बद्दल पण बरेच जण म्हणजे कमेंट करत असतात की ब्लाऊज तू कुठून शिवते काय शिवते असं। तर बरेचसे ब्लाऊज आहेत ना माझे, म्हणजे मोजून मी आतापर्यंत 3-4 ब्लाऊज आता एवढ्या 1-2 वर्षामध्ये बाहेर शिवले असतील। माझे ना ब्लाऊज आतापर्यंत आई शिवायची, पण एवढ्या मागच्या 3-4 वर्षापासून 3 वर्षापासून समजा 2-3 वर्षापासून बाहेर शिवलेले आहेत मी। आणि एवढे काही नाही, म्हणजे 3-4 ब्लाऊज माझ्या भावाच्या लग्नाचे आणि बाकीचे त्याच्या आधी ज्या 1-2 साड्या घेतल्या असतील ते ब्लाऊज मी बाहेर शिवलेले आहेत। कारण आईकडून आता जास्त ब्लाऊज वगैरे शिवणं होत नाही, म्हणजे पाय वगैरे दुखतात वगैरे याच्यासाठी मग मी आईकडे काही टाकत नाही। पण मला एवढे आवडतात आईच्या हाताचे शिवलेले ब्लाऊज, तर मी आईला म्हणते बाई तू 6 महिन्यांनी दे पण माझं ब्लाऊज शिवून दे एखादं, असं माझं चालू असतं आईकडे। तर चला मग आता निघते, कारण तिथं उशीर होईल, नवरीचा मेकअप लुक आहे। चला मग तिथे गेल्यावर बोलते तुमच्याशी, ठीक आहे? तर पाहता इकडे आलेली होती मी नवरीच्या रूम मध्ये, आणि जिथं हॉल होता लग्नाचा त्याच ठिकाणी ही रूम होती नवरीची, आणि तिथं मला जायचं होतं मेकअप करायला। तर हा हॉल जो होता ना तो मला वाटतं काहीतरी 4थ्या मजल्यावर होता आणि तिथपर्यंत मी लिफ्ट न जाता पायऱ्यांनी गेली होती। म्हटलं चला तेवढं आपला व्यायाम होईल म्हटलं गड्या, आणि एवढ्या दोघी बॅगा धरून मी 4थ्या मजल्यापर्यंत पाय गेली। पण नंतर खूप जीवावर आली होती, म्हटलं बापरे असं दम लागायला लागला होता। तर ठीक आहे, इकडं पोचली आणि नवरी गेली होती तिचं थोडंसं फ्रेश वगैरे व्हायला। तोपर्यंत मी माझ्या सगळ्या ज्या काही वस्तू वगैरे सगळं काढून ठेवलं। आणि हो, एका ताईंची मला कमेंट आली होती की स्वस्त्यातलं फाउंडेशन कुठलं असं म्हणून। तर PACचं पण फाउंडेशन खूप छान आहे, त्याचा रिझल्ट पण छान आहे आणि 800-850 पर्यंत ते मिळून जातं, ते स्टार्टिंगला तुम्ही घेऊ शकतात। तर आता सुरुवात झालेली आहे मेकअपसाठी। तर आता नवरीचा जो स्किन टोन आहे थोडासा डार्कमध्ये होता, जास्त नाही पण असा, आणि तिचं असं होतं की मला माझ्या स्किन टोन सोबत मॅच असा मेकअप मला पाहिजे म्हणे, जो आपण म्हणतो ना की थोडासा फेअर दिसायला पाहिजे। काही नवरींचं कसं असतं की त्या म्हणतात की मला थोडं फेअर दिसायचं आहे वगैरे, पण मग भलेही हात थोडेसे वेगळे दिसले तर त्यांना चालतं। पण ह्या नवरीचं असं म्हणणं होतं की माझा जो स्किन टोन आहे तसाच तुम्ही मेकअप करा म्हणे। म्हटलं ठीक आहे, मला काय हरकत नाही। तर त्याच स्किन टोनचाच आपण तिचा मेकअप केलेला आहे आणि थोडेसे चेहऱ्यावर दाणे वगैरे होते, पिंपल्सचे डाग वगैरे होते, ते सगळं आपण हाईड केलेलं आहे। आणि तुम्हाला मेकअप लुक दिसतोय कसा झालेला आहे ते काल पण तुम्ही मला कमेंट केलेली आहे आणि आज पण तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा की मेकअप लुक कसा झाला आहे ते। साधारण 2 तास लागले हेअरस्टाईल, क्रिम्पिंग वगैरे, मेकअप, ज्वेलरी हे सगळं करण्यासाठी। बघ इकडं, बरं मला खरं सांग, तुला आवडला मेकअप? तुला कसा पाहिजे होता लुक? असाच पाहिजे होता, नॅचरल लुक पाहिजे होता। नॅचरल लुक। चालेल, इकडे बघ, डोळे खाली कर, असं खाली डोळ्यांचा मेकअप दाखव। हां, तर नथ लावायची राहिली होती, त्याच्यानंतरचा हा लुक आहे पण नथ लावल्यानंतर। आणि एक ताई विचारत होत्या की तुम्ही ज्वेलरी पण देतात का त्याच्यामध्ये? तर हो, माझ्याजवळ ज्या ज्वेलरी असतात ते पॅकेजमध्ये ठरलेलं असतं, त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला आवडत असली तर ती तुम्हाला आणावी लागते। पण ज्या माझ्याजवळ अवेलेबल आहेत त्याच्यातून तुम्हाला आवडली तर मग त्या पॅकेजमध्येच असतात।
फक्त मग काम झालं की ती ज्वेलरी मला तुम्हाला रिटर्न करावी लागते असं असतं. तर चला आता वाजले आहेत 3 वाजलेले आहेत आणि मी साधारण 2:45 वाजता घरी आली. मेकअप वगैरे सगळं आटोपून. त्याच्यानंतर केशवची ना 2:30 वाजता ट्युशन होती, तर त्याला थोडंसं लेट झालं मला सोडायला, कारण तिकडून यायला उशीर झाला. मग त्याला ट्युशनला सोडून आली आणि कृष्णा पण गेली आता ट्युशनसाठी. आणि मी आता बसते जेवायला कारण आहे ना सकाळी स्वयंपाक करून गेली होती 9 वाजेपर्यंत, पण ते इतकी घाई करत होते की लवकर या लवकर या. म्हटलं 2-3 घास खाऊ, पण काही म्हणजे राहूनच गेलं. मग थोडंसं फक्त दूध पिलं आणि मग तशीच गेली होती. आणि आता 3 वाजलेले जेवायला. आता मस्त जेवण करते, कारण आहे ना भूक लागलेली खूपच. म्हणजे तुम्हाला चेहऱ्यावरून दिसत असेल तुम्हाला डायरेक्ट खूप जास्त आता हे झालेलं आहे. आणि सगळे कामं पडलेले आहेत माझे. तुम्हाला दाखवते मी, कारण 9 वाजेपर्यंत मी म्हटलं जाऊ आरामात. ते सांगत होते 12-1ला लग्न लागणार आहे बॉस म्हणून. म्हटलं 1.5-2 तास लागतात आपल्याला मेकअप करायला आणि जाऊ म्हटलं आरामात. 1 तासात माझं आवरून झालं असं सगळं. तुम्ही बघा सगळं पडलेलं आहे आणि हे सगळं राहिलेलं आहे बघा. आता मी काही हे आवरणार नाही आहे, कारण आहे ना आधी जेवण करते आणि जेवण झाल्यावर आहे ना थोडंसं आराम करते 1/2 तास. झोप तर नाही लागणार, पण फक्त लोळते थोडीशी, डोळ्यांना आराम देते, कारण डोळे खूप माझे हे व्हायला लागून जातात. जर भूक करायला गेलं ना तर हा भाग मला दुखायला लागून जातो मायग्रेनचा असं थोडंसं. मग त्याच्यामुळे आता थोडंसं आराम करून घेते जेवण करून झाल्यानंतर, आणि त्याच्यानंतर मग बोलते तुमच्याशी. चला मग. मेकअप तसा 12 वाजेपर्यंत होऊन गेला होता, पण तिचं ना बग्गीवर मिरवणूक होती. मग त्या नवरीने म्हटलं की बग्गीवरून मी मिरवणूक करून आली की त्याच्यानंतर टचअप करायला लागेल म्हणे, आणि त्याच्यासाठी तुम्ही थांबा म्हणे थोडा वेळ. मग मी तिथंच थांबली आणि म्हणून लेट झालं. तर आजचा व्हिडिओ आपण इथंच संपवूया. आणि आवडत असतील तुम्हाला मेकअप किंवा व्हिडिओ तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आणि भेटूया पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. आणि हो, तुम्हाला पण जर ब्रायडल मेकअप हवा असेल, बाहेर गावी पण मी मेकअपला जात असते, तर नक्कीच माझ्यासोबत तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. इंस्टाग्रामवरून तुम्ही मला मेसेज करू शकता. माझा इंस्टाग्राम ID मराठी प्रीती स्पेशल हाच आहे. तिथं तुम्ही माझ्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता, म्हणजे मेसेज करू शकता मला.